शेवटी आमच्या प्रमुख सुनेत्रा वहिनी पवार आहेत. सुनेत्रा वहिनी पवार जो निर्णय घेतील, तटकरे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, प्रफुल्लभाई पटेल असतील, हे सगळे आमचे नेते मंडळी. आता इथं आमदार आमचे शंकर मांडेकर साहेब आहेत. तो जो सगळे नेते मंडळी निर्णय घेतील त्या निर्णय आम्हा सर्वांना मान्य असेल. माझ्या इच्छा ऐका ना, माझ्या इच्छा किंवा माझ्या भावनेपेक्षा शेवटी एखाद्याला आपण नेता मानलं, एखाद्याला नेता मानण्याला शेवटी नेता महत्त्वाचा असतो, नेत्यांनी निर्णय घ्यायचा असतो आणि आम्ही तो खाली पाळायचा असतो. हाच खरं त्यातला विषय आहे. एक महत्त्वाचं की अर्थ खाते अजूनपर्यंत तुम्हाला मिळत नाही. असं सांगितलं जात होतं की अधिवेशनापुरतं देवेंद्र फडणवीस की भाजपकडे ते असणार आहे. तुम्ही सातत्याने नाही, या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आमची मागणी आजही आहे की अर्थ खातं शेवटी आपल्याला माहिती आहे की अजितदादा पवार साहेबांना राष्ट्रवादी पक्ष नाही शेवटी आता मागणी आम्ही केलेली आहे. वहिनींची ते स्टेटमेंट आहे की ते सकारात्मक आहेत. त्यांनी कुणी नाही म्हटलेलं नाही, भाजपने काही नाही म्हटलेलं नाही. आणि ऐका ना, वहिनी या बाबतीमध्ये वहिनीशी आम्ही बोललेलो आहे. सुनेत्रा वहिनी पवार या प्रमुख आहेत. त्या स्वतः मुख्यमंत्री महोदयांना भेटलेल्या आहेत आणि त्यांनी त्या बाबतीमध्ये देऊ म्हणून सांगितलेलं आहे. ठीक आहे, आम्ही वाट पाहतोय. दादांची जयंती सकाळी उठले तेव्हा तुम्हाला जाणवलं असेल, आता पहिला वाढदिवस दादांचे जाणवलं आठवण. दादांचा एक स्वभाव होता की दादाचा मोबाईल हा सकाळी साधारणतः 6च्या अगोदर बंद असायचा. 6पर्यंत दादाचा 5:30-6 पर्यंत त्यांचा मोबाईल चालू असायचा. आणि तो लहानपणापासून तू गोष्ट मला माहिती असल्यामुळं त्या दरम्यान मी फोन करायचो. आणि दादांचा वाढदिवस त्यांच्या कुटुंबामध्ये ते रात्री 12 वाजताच तो साजरा व्हायचा आणि बाकीचे सगळे घरातले झोपलेले असायचे. परंतु दादा ते फोन उचलायचे आणि आम्ही ज्यावेळेस शुभेच्छा द्यायचो तर तिकडून दादांचा आवाज यायचा. म्हणजे दादा तर शुभेच्छा स्वीकारायचे आणि कसं चाललंय, बरं चाललंय का, आज पाऊस आपल्या सगळीकडे होतोय. आज जर मी दादांना फोन केला असता, दादाने पहिल्यांदा मला विचारलं असतं आपल्याकडे पाऊस सुरू आहे का. कारण आपल्याकडे पाऊस सुरू आहे का, राज्यात तर आहेच, आपल्याकडे म्हणण्यापेक्षा, कारण का दादांचा आणि माझ्या घरामध्ये 10 किलोमीटरचं फक्त अंतर आहे. त्यामुळे आपल्याकडे पाऊस सुरू आहे का, तो एक शब्द, त्यांचा तो आवाज आजही वाटतो दादा आपल्यामध्ये आहेत. आणि खरंच सांगतो, आज तुमच्या माध्यमातून सांगतो की आमच्यावर ही वेळ येईल. आज दादांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्हाला दादांना अभिवादन इथं करावं लागतंय, हे असं कधीही मनाला वाटलं नव्हतं. एक शेतकऱ्यांचा नेता, सर्व क्षेत्रामध्ये सर्वांना न्याय देणारा नेता आणि गरीब माणसासाठी किती पुढचा श्रीमंत मोठा माणूस असला, नेता जरी असला, त्याला खांद्यावरती घेणारा नेता आज आपल्यामध्ये, त्याला अंगावरती घेणारा नेता आज आपल्यामध्ये राहिलेला नाही. त्याचं निश्चित प्रकारे दुःख आहे. दादासारखा नेता या राज्याला पुन्हा कधी मिळणार नाही. आणि मी आपल्या माध्यमातून निश्चित प्रकारे दादांना अभिवादन करतो.